पुरंदरच्या खानवडीत महात्मा फुले जयंतीनिमित्त पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूलचा प्रोग्राम मोठ्या थाटामाटात पार पडला। दरम्यान या उद्घाटन सोहळ्यात सुप्रिया सुळेंना बोलू दिलं नाही, तर दुसरीकडे स्टेजवर विजय शिवतारेंचं नाव नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले होते। पाहूयात। पुरंदरमध्ये राज्यातील पहिल्या इंटरनॅशनल जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन करण्यात आलं। दरम्यान या उद्घाटनाच्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळेंना बोलण्याची संधीच मिळाली नाही। या इंटरनॅशनल जिल्हा परिषद शाळेसाठी पाठपुरावा केल्याचा दावा या उद्घाटन सोहळ्याआधी सुप्रिया सुळेंनी केला होता, मात्र त्याच कार्यक्रमात त्यांना भाषण करण्याची संधी मिळाली नाही। यावरून पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे चांगलेच आक्रमक झाले आहेत। खासदार सुप्रिया सुळेंचा अपमान कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला असा सवाल त्यांनी केला। स्थानिक खासदार असलेल्या अनेक वर्ष राहिलेल्या संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांना त्या कार्यक्रमामध्ये आपलं मनोगत व्यक्त करण्याची प्रोटोकॉलनुसार संधी द्यायला पाहिजे होती, परंतु आयोजकांनी शासनाचे जे कोणी लोक असतील त्यांनी कोणाच्या सूचनेवरून सुप्रियाताईंचं भाषण टाळलं याचा खुलासा स्पष्टीकरण द्यावं। स्थानिक खासदारांचा अशा पद्धतीने अपमान करणं हे शासन व्यवस्थेत फडणवीस साहेब आपण नवीन पायंडा सुरू केला आहे का असा तुम्हाला जाहीर सवाल आहे। तर दुसरीकडे हा कार्यक्रम संपल्यानंतर आमदार शिवतारेंच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। विजय शिवतारे स्थानिक आमदार असून त्यांचं नाव स्टेजवरच्या बॅनरवर का नाही असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला। पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। या कार्यक्रमामध्ये पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार विजय शिवतारे ज्यांची मागच्याच आठवड्यात किडनी ट्रान्सप्लांट झाली म्हणून ते उपस्थित नव्हते, म्हणून या कार्यक्रम पत्रिकेवरच त्यांचं नाव टाकलेलं नाहीये। आसन व्यवस्थेत त्यांचं नाव नाहीये। या ठिकाणी खानवडीच्या ग्रामसेवकाचं नाव टाकलंय, पण विद्यमान आमदार विजय शिवतारे, विद्यमान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांचंही नाव त्या ठिकाणी टाकलेलं नाहीये। याला कारणीभूत झेडपीचे सीओ गजानन पाटील आहेत की जे स्वतःची संस्था सारखी जिल्हा परिषद वापरतात आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून ते त्या ठिकाणी काम करतायत। पुरंदरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त इंटरनॅशनल झेडपी शाळेचा उद्घाटन सोहळा पार पडला, मात्र या सोहळ्यात मानापमान नाट्य पाहायला मिळालं। एकीकडे सुप्रिया सुळेंना बोलू न दिल्यानं त्यांच्या नेत्यांनी काही सवाल करत टीका केली, तर दुसरीकडे विजय शिवतारेंच्या कार्यकर्त्यांनीही चांगलाच गोंधळ घातला होता। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुरंदर, पुणे।